शहादा नगरपालिकेची झालेली सर्वसाधारण सभा वादळी, 30 पैकी 14 विषय नामंजूर, सभागृहात आरोप प्रत्यारोप। शहादा नगरपालिकेची झालेली सर्वसाधारण सभा विविध मुद्द्यांवरून चांगलीच वादळी ठरली। शहर विकासाशी संबंधित 30 विषयांवर चर्चा करण्यात आली, मात्र त्यापैकी तब्बल 14 विषय नामंजूर करण्यात आल्याने विकास कामांबाबत प्रश्न उपस्थित होत आहे। या बैठकीला नगराध्यक्ष अभिजित पाटील, उपनगराध्यक्ष माधवी पाटील, मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांच्यासह सर्व पक्षांचे नगरसेवक उपस्थित होते। सभेत शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाचा मुद्दा उपस्थित करत नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान बांधकाम सभापती संतोष वाले, नगरसेवक वसीम तेली आणि ॲडव्होकेट दानिश पठाण यांच्यात आरोप प्रत्यारोप झाल्याने सभागृहातील वातावरण तापले। संतोष वाले यांनी बांधकाम समितीचे विषय पत्रिकेत समाविष्ट होत नसल्याचा आरोप नगराध्यक्षांवर केला। तसेच घाणकचरा व्यवस्थापनाच्या विषयावर टक्केवारीचे आरोप केल्याने सभागृहात गोंधळ निर्माण झाला। हम जो विषय शहर के विकास का है, कुछ विषय गलत है। पुढच्या 3 सभा निलंबित 81-60 प्रमाणे निलंबित अजेंडा द्यायचा नाही। ताई माझी विनंती आहे, अशा प्रकारे जर कधी सभा चालणार असेल आम्ही असं अगर हम संविधान को मानते तो संविधान के साथ चलना पड़ेगा। यानंतर नगराध्यक्षांनी नगरपालिका अधिनियम 81-7 अंतर्गत संतोष वाले यांना 3 सभांसाठी निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला, मात्र सभा संपेपर्यंत याबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नव्हता। या वादळी सभेमुळे शहादा शहरातील राजकारण तापले असून विकास कामांच्या भवितव्याबाबत नागरिकांमध्ये चर्चा रंगू लागली आहे। की अतिशय खेळमेळीच्या वातावरणामध्ये सुरू असलेल्या मीटिंगमध्ये अचानकपणे चुकीचे आरोप लावून आणि अर्वाच्य भाषेचा जो वापर झाला तो सभाशास्त्राला धरून नाही।
आणि त्यामुळे तिथं मी आदेश केला होता की पुढील 3 सभांसाठी सदर सभापतीला मीटिंग मधनं त्याला निलंबित करण्यात यावं. परंतु त्याच्यानंतर मी त्यांच्या गटनेत्या माधवीताई यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी विनंती केली की बा आपण असा निर्णय घेऊ नये आणि म्हणून मी अपेक्षा केली की पुढच्या मीटिंग मध्ये अशा प्रकारचे कुठले कृत्य होऊ नये. त्यामुळे तो आदेश आम्ही अजून लागू करणार नाही आहोत. परंतु माझी सर्व नगरसेवकांना विनंती आहे की आम्ही महत्वाच्या मुद्द्यांवर अतिशय चांगल्या पद्धतीने निर्णय झालेले आहेत. काही ठिकाणी जिथं वाद होते ते आपण शांततेत सोडवलेले आहेत. परंतु चुकीचे ॲलिगेशन करून चुकीच्या गोष्टी करून सभागृहाचं वातावरण बिघडू नये याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. निश्चितपणाने शहरवासियांमध्ये सुद्धा अस्वस्थता आहे की विकास होतोय की नाही, भानगडीत सगळी हे जाईल. परंतु आज काही विषयांना, महत्वाच्या विषयांना सर्व नगरसेवकांनी एकमताने मंजुरी दिलेली आहे. काही विषयांवर तांत्रिक मतभेद असू शकतात, परंतु या शहादा शहराच्या विकासासाठी आपण सर्वजण बांधील आहोत हे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आश्वासन देऊ इच्छितो. सर्व नगरसेवकांना, मग ते भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक असतील किंवा जनता विकास आघाडीचे नगरसेवक असतील, सांगाल तिथं, सांगाल त्या विषयांवर चर्चा करायला आम्ही कधीही नकार दिलेला नाही. त्या उलट सकारात्मक ज्या गोष्टी असतील त्या निश्चितपणाने अजेंडावर घेऊन त्याच्यासाठी पाठपुरावा करून या शहरासाठी जे काही चांगलं असेल त्याच्यासाठी सदैव प्रयत्न तुम्ही देखील करत आहात, आम्ही देखील करणार आहोत. आपण एकमेकांशी भांडण न करता या शहराला प्राधान्य द्यावं एवढी हात जोडून विनंती मी सर्व नगरसेवकांना केलेली आहे. भविष्यामध्ये सगळेजण एकोप्याने काम करतील हा विश्वास देखील मला आहे. त्यामुळे जो विषय तिथे मीटिंग मध्ये झाला तो तूर्त आपण स्थगित ठेवलेला आहे, एवढं त्या निमित्ताने सांगतो. मुळात लोकशाहीमध्ये कुठल्याही विषयावर सविस्तर चर्चा होणे, मतभेद होणे हे स्वाभाविक आहे. परंतु कुठल्याही गोष्टीवर चर्चा झाली पाहिजे. वाद त्याला आपण म्हणू शकत नाही, मतभेद आपण त्याला म्हणूया. वेगवेगळ्या गटांचे वेगवेगळे विचारधारा असते, त्या हिशोबाने सगळेजण बोलत असतात. परंतु वाद नसून हे मतभेद आहेत, त्याच्यावर सखोल चर्चा होते आणि बहुमताने ज्या गोष्टी झाल्या पाहिजेत त्याच्यावर आपण कायदेशीररित्या निर्णय घेत असतो. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती की शहरवासियांना वाटत असेल की वाद सुरू आहेत, निश्चितपणाने मतभेद आहेत, परंतु ते कालांतराने सुटतील याचा देखील आत्मविश्वास मला आहे. संबंधित बांधकाम सभापतींनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत, हे अतिशय दुर्दैवाची बाब आहे. कुठल्याही पुराव्याशिवाय जेव्हा आपण बोलतो तेव्हा निश्चितपणाने ज्या पक्षाला, ज्या लोकप्रतिनिधींना, ज्या लोकांना आपण त्यांचं प्रतिनिधित्व करत असतो त्यांचा तो एक प्रकारे अवमान आहे. कदाचित भावनेच्या भरात त्यांच्याकडनं जास्त बोललं गेलं असेल, परंतु माझी त्यांना देखील विनंती आहे, त्यांच्या गटनेत्यांना विनंती आहे, सन्माननीय आमदार साहेबांना विनंती आहे की आपण सभेचा प्रोटोकॉल, सभेमध्ये काय बोललं पाहिजे याचं थोडंफार भान असू द्यावं. त्यांना देखील माझी विनंती आहे, आपण सातत्याने जर वादच घालत राहिलो, आरोपच करत राहिलो, ज्याला कुठलाही आधार नसेल तर निश्चितपणाने प्रशासनावर त्याचा दूरगामी परिणाम होतो. याची देखील विनंती, याचं देखील भान त्यांना असलं पाहिजे. खरं तर एक जबाबदार बांधकाम सभापती ते देखील आहेत, त्यांनी या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे ही अपेक्षा त्यांच्याकडनं मी करतो. ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज.